ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर पुन्हा एकदा सचिन अहिर यांच्या माध्यमातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। चर्चा ही देखील आहे पुण्यातील देखील काही ठाकरे गटाचे पदाधिकारी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा पद्धतीची चर्चा आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख वसंत मोरे आहेत। काय पुण्यातले देखील पदाधिकाऱ्यांची काही नावं पुढे येताना दिसत आहेत, कारण सचिन अहिरांनी या पदाधिकाऱ्यांना देखील मुंबईत बोलवल्याची माहिती होती, मात्र काल त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकलेला नाही। असे माझ्याकडे तर काय माहीत नाही की पुण्यामधून कुठले शिवसैनिक सोडणार आहेत म्हणून। म्हणजे आता त्याकरता आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक माझं बोलणं झालं होतं उद्धव साहेबांबरोबर की काही जुन्या शिवसैनिकांना मातोश्री दर्शन करायचं आहे। मग त्याच्याकरता मी एक प्लॅन केला आहे आणि तो रविवारी सकाळी 7 वाजता आम्ही बाळासाहेब ठाकरे कलादालन इथून निघणार आहोत। परंतु असे कुठले शिवसैनिक पुण्यामधनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत अशी माझ्याकडे तर काही माहिती नाही आहे। बरं, मग हे ज्येष्ठ शिवसैनिक तुम्ही मातोश्रीवरती घेऊन जाणार आहेत, काय नेमकं काय त्या मागचं प्रयोजन काय आहे? हे मागच्या महिन्यातलं प्रयोजन आहे, परंतु मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक घटना घडल्या, त्याच्यामध्ये खासदार गेले किंवा नंतर साहेबांचा दौरा झाला, त्यामुळे थोडं लांबणीवर पडलं होतं। परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं ना की खुर्चीसाठी किंवा सत्तेसाठी पक्ष सोडणारे लोक आहेत, पण एका बाजूला फक्त बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घ्यायचं आहे। म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जी खुर्ची आहे ज्याच्यावरती साहेब बसायचे, त्या खुर्चीचं फक्त दर्शन घ्यायचं आहे। यासाठी आसुसलेले जे चेहरे आहेत, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये मी ज्या टायमाला या सर्व जुन्या शिवसैनिकांचं ज्यांचं 60पेक्षा जास्त वय अशा शिवसैनिकांचा मी ज्यावेळेस एक छोटासा मेळावा घेतला होता, त्याच्यामध्ये अनेक शिवसैनिक अक्षरशः म्हणजे विनंती करत होते की तात्या आता तुमच्या काळात तरी की तुम्ही शिवसेना शहरप्रमुख झालात, आता तुमच्या काळात तरी आम्हाला बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेऊ द्या, ते कुठं बसायचे ते बघू द्या, मातोश्रीचं दर्शन घ्यायचं एकतर शिवसैनिक असं म्हणला मी मरायच्या आधी मला बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घडवा। आणि मग मी ते लगेच घटना साहेबांसोबत बोललो आणि लगेच विनायक राऊत साहेबांनी त्याला परमिशन घेतली साहेबांकडनं। आता आम्ही रविवारी सकाळी जातो आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीने तुमच्या पक्षातील अनेक लोक ही शिवसेनेत जात आहेत, शिंदेच्या शिवसेनेत जात आहेत, काल सुषमा अंधारे असं म्हटलं की कुठंतरी आम्ही ज्यावेळी रस्त्यावरती लढाई लढतो त्यावेळी आमची लोक सभागृहात लढताना दिसत नाही आहेत। एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय, तो दुसरीकडे आमचेच विरोधी पक्षनेते राहून गेलेले दानवे हे महायुतीकडून अर्ज दाखल करतात। मग कुठेतरी हा पक्षामध्ये संभ्रम आहे आणि अकाउंटेबिलिटी जी काही पक्षाकडून केली जायला पाहिजे की तसं काही होताना दिसत नाही। एकूण त्यांचा जो काही रोख होता तो पक्षातल्याच लोकांवरती पाहायला मिळतोय। सुषमाताई ह्या पक्षाच्या उपनेते आहेत, त्यामुळे वरिष्ठ लेवलला काय विषय चालतो याचे मी सांगू शकत नाही। त्यांना ज्या काही गोष्टी आढळल्या असतील, त्यांचं जे काही निदर्शनास आलं असेल, त्यांनी ते वास्तविक पाहता साहेबांसोबत सुद्धा बोललं पाहिजे। मला ज्या काही गोष्टी पुण्यामध्ये वाटायच्या त्या मी सचिन भाऊंबरोबर बोलायचो। आत्ता जे तुम्ही काय म्हणताय की काही लोक पक्षामधून जाणार होते, हे मी शहरप्रमुख झाल्यासुद्धा मला कळालं होतं की काही लोक पक्ष सोडून जाणार आहेत। मी त्यावेळेस त्या लोकांच्या संदर्भामध्ये मी सचिन भाऊंबरोबर बोललो होतो की भाऊ असं गोष्टी माझ्या कानावरती येतात, मग त्या तुमच्या लेवलला त्या गोष्टी तुम्ही पहा किंवा मला सांगा। परंतु त्यांनी काही त्यावेळेस असं म्हटलं नाही की बाबा तू त्यांना जाऊन भेट वगैरे काय असं। आणि असं काय फक्त शेवटी ह्या चर्चा असतात, ज्या टायमाला कोण कुठं पक्ष सोडणार असतं त्या टायमाला ह्या चर्चा निघतात। आणि मला वाटलं की त्यावेळेसची पण ती चर्चाच असेल, म्हणून मी पण काय बोललो नाही। आणि ताईंनी जे काही त्यांचं निरीक्षण आहे त्या प्रमाणात की सभागृहामध्ये सचिन भाऊ बोलत होते किंवा इतर आदित्य साहेब बोलतात, त्यानंतर बाकीच्या पण सभासदांनी बोललं पाहिजे। आणि सभागृहातला जो आवाज आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिसतो। अधिवेशन चालू असतं त्या टायमाला अनिल परब साहेब असतील किंवा आपले भास्कर जाधव साहेब असतील, ही जी वरिष्ठ लोक आहेत ती लोक बोलत असतात ना। पण मग या सगळ्या ज्या पद्धतीने पडझड होताना दिसते, 6 खासदार, आता सचिन अहिर, आणखीन काही आमदार देखील जाण्याची चर्चा आहेत, पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही तर कालच संजय राऊत साहेब पण बोललेत
की आम्ही आत्मपरीक्षण करू म्हणून. कारण काही गोष्टीमध्ये करणं पण गरजेचं असतं की एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात आणि ज्यावेळेस ही लोक जातात ना की जी पदावरती असतात, ज्यांच्याकडं आमदारपद, नगरसेवकपद किंवा इतर कुठली पदं असतात, ही लोक जातात ते यांचे काहीतरी बॅकड्रॉप असतात. या बॅकड्रॉपसाठी सुद्धा ही लोक जातात. परंतु जेव्हा शिवसैनिक एखादा जाईल, पदाधिकारी जाईल, त्यावेळेस मात्र 100% आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मग सचिन अहिर ज्यावेळी जात होते संपर्क प्रमुख, 5वे संपर्क प्रमुख आहेत पुण्याचे, जे शिंदेकडे गेलेले आहेत, तुम्हाला काही कानकून होती किंवा तुमच्याशी काही बोलणं या सगळ्या संदर्भात काही जायच्या आधी? बिलकुल नाही. सचिन भाऊंचं माझं एक दिवस अगोदरच, म्हणजे हा मला सुद्धा आणि आमचा एकमेव नगरसेवक नितीन दादा, त्याला सुद्धा अतिशय मोठा धक्का आहे. कारण नितीन दादाने आदल्याच रात्री आणि मी सकाळी मला वाटतं की इथं आमच्या इथे एक हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, दवाखान्याचं, OPDच्या, आणि मी चेतन तुपे पाटलांबरोबर बसलो होतो आमदारांबरोबर कार्यक्रमात. आणि मला त्याच वेळेस आदल्या दिवशीच मला एक दिवस अगोदरच भाऊंचा फोन आला की तात्या त्या BLAचं काय झालं, तुम्ही BLAचे फॉर्म भरून घेतलेत का नाही? तुम्ही म्हणलो भाऊ बऱ्यापैकी झालेत, 1-2 मतदारसंघाचे फक्त पर्वती आणि कॅन्टोन्मेंट इथले मला मिळालेले नाही आहेत. मी इतके डिटेल्स भाऊंना दिल्यात. आणि नितीनदादाचं तर आदल्या दिवशी नितीनदादांनी प्रस्ताव दिला आहे की त्याच्या इथल्या प्रभागातल्या एका टाकीचं उद्घाटन आहे आणि त्या टाकीच्या उद्घाटनासाठी चंद्रकांतदादा पाटील येणार आहेत. त्यावेळेस गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये नितीनदादांनी प्रस्ताव दिला की आमच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने सचिन भाऊ अहिर असतील म्हणून. आणि तो प्रस्ताव स्वीकारल्यानंतरनं मग नितीनदादांनी फोन केला आहे. त्याला पण सचिन भाऊ म्हणले हो ठीक आहे मी येईल म्हणून. आम्हाला दोघांना तर हा अतिशय मोठा धक्का आहे. आणि माझं तर डे टू डे का होईना भाऊंबरोबर बोलणं असायचं माझं. आणि आत्ताच्या BLAच्या संदर्भामध्ये तर मी सातत्याने भाऊंच्या संपर्कात होतो. एवढी मोठी यंत्रणा ते सगळे पाहत होते, रोजच्या रोज अपडेट घेत होते. एवढ्या मोठ्या पक्षासाठी त्यांचं काम चालायचं शहरामध्ये, आणि अचानकपणे शहरामध्ये ना, जिल्ह्यामध्ये, ते पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते. त्यामुळं आता अचानकपणे हा आम्हा सर्व शिवसैनिकांनी एक बसलेला धक्काच आहे. दुसरं एक की हे झालं ऑपरेशन टायगर, जे एकनाथ शिंदेंनी राबवलं, तुमचे खासदार तिकडे गेलेत. आता ऑपरेशन टायगर 3.0 अशा पद्धतीने राबवलं जाणार, जे आमदारांसाठी, अशी चर्चा आहे. दुसरीकडे ऑपरेशन तुतारी देखील राबवलं जाण्याची चर्चा आहे. कारण काल ज्या पद्धतीने खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे, इन्फ्रामॅन म्हटलेलं आहे, जर तशी कुठली ऑफर आली तर विचार करू, असं सूचक वक्तव्य देखील केलेलं आहे. हे या सगळ्या ऑपरेशन करता करता महाराष्ट्र ICU मध्ये पोचलं, ह्या लोकांचं लक्षच नाही आहे. हे सगळ्यांचं नुसतं ऑपरेशन टायगर, ऑपरेशन 3.0, ऑपरेशन तुतारी, हे सगळे ऑपरेशन चालले आहेत. पण हे ह्यांचं राजकीय ऑपरेशन चाललेलं असताना महाराष्ट्र अगदी ICU मध्ये व्हेंटिलेटरवरती गेला आहे. याच्यावरती मात्र या कुणाच्या सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही आहे. शहरामधल्या सुद्धा, आज मी माझ्या शहरातलं जर पाहिलं ना, तर शहरामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असताना एका नगरसेवकासाठी सुद्धा तरपडा चालला आहे. आमच्या नितीनदादाला सुद्धा ऑफर टाकतात ते की तुम्ही इकडे कशा करता, ह्या सगळ्या गोष्टी का करताय? विरोधी पक्षच नको आहे का तुम्हाला? आणि विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीचं म्हणजे याला म्हणावं, लोकशाहीचं दर्शन म्हणावं लागेल. आणि तुम्हाला विरोधी पक्षच ठेवायचा नाही, मग तुम्हाला लोकशाही संपून टाकायची आहे. आणि ऑपरेशन हे थांबवले पाहिजे त्यांनी आता, आणि जरा राज्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला आहे काही तशी काही ऑफर? काही मला नाही. मला ज्या दिवशी मला शहर प्रमुख, माझं म्हणजे मला ऑफर होती, 100% होती. आणि पुण्यातल्या एका मोठ्या नगरसेवकाने, माजी नगरसेवकाने मला ती ऑफर दिली होती. आणि म्हणजे अक्षरशः मला रात्री सचिन भाऊंचा आणि राऊत साहेबांचा फोन झाला, आणि मला शहर प्रमुख म्हणून उद्या तुमचं नाव जाहीर होणार आहे. ज्या दिवशी राऊत साहेब, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सर्वांनी कव्हर केलं होतं की राऊत साहेब आले होते पुण्यामध्ये, आणि राऊत साहेबांनी बाळासाहेब ठाकरे कला दालनामध्ये सुद्धा मिटिंग घेतली होती आमची. आणि त्या दिवशी रात्री मला ऑफर आली होती. म्हणजे उद्या माझं शहर प्रमुख पद जाहीर होणार आहे. आणि आज मला म्हटलं जातं की तात्या, साहेबांना तुमची आठवण झाली होती. म्हणजे कोणचे साहेब? म्हणजे आपले उपमुख्यमंत्री साहेबांना. एकनाथ हो, तुमची आठवण? म्हणजे माझी आठवण का बाबा? माझी आठवण का काढली त्यांनी? नाही म्हणे, ते म्हटले की आपल्याला शहरामध्ये, आपण महानगरपालिकेमध्ये आपल्याला ऑफिस घेऊ. अरे म्हणलो, राव तुम्ही एवढे मोठे मोठे लोक तिकडे आहात, एवढे नगरसेवक आहात, एवढे आमदार आहात, एवढे सगळे लोक असताना माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला? नाही म्हणे, तुमच्याकडं सोशल मीडिया आहे,
म्हणून माझ्या सोशल मीडिया करता मला तुम्ही कशा करता घेताय? मला काही येण्याची अपेक्षा नाही. मी आहे तिथं सुखी आहे आणि माझ्या पक्षाला एक आहे ऑफिस. माझा एक नगरसेवक माझ्या पक्षाचा निवडून आलेला आहे. त्यामुळं मला महानगरपालिकेत ऑफिस, तुमच्या पक्षाला ऑफिस नाही आहे. अरे नाही, मग त्यासाठी तर म्हणतोय ना की साहेब म्हटले आपल्याला ऑफिस. अहो आता महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका संपल्या, स्वीकृत नगरसेवकाची पदं संपली. आता तुम्ही मला कशाला घेताय, मला कशाला बोलावताय? तुम्ही लोक आहात ना, तुम्ही ती पक्ष संघटना पुण्यामध्ये मजबूत करा. आणि मला उद्याच मी पुणे शहराचा शहरप्रमुख होणार आहे. मी असं मी ते सगळं माझं जे काय म्हणणं होतं ते मी राऊत साहेबांना त्याच क्षणाला रात्रीच फोन करून सांगितलं की साहेब मला वाटतं इकडं खबर गेलेली आहे की तुम्ही मला उद्या पद देणार आहात म्हणून मला आज मला शहर प्रमुख मिळाला म्हणून तुम्ही ती ऑफर नाकारली का? मग नाही, शहरप्रमुख मिळालं म्हणून मला माहिती आहे ना. मी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला पुन्हा एकदा, म्हणजे मी पहिला शिवसैनिकच आहे. आणि याच ठिकाणी तुम्हाला इथं आठवतं, हे हा जो बोर्ड आहे ना, इथं माझा शिवसेनेचा बोर्ड होता पहिला. शिवसेना शाखा प्रमुख मी ज्यावेळेस टायमाला इथं होतो, हे बरोबर हा नंबर अजून काढलेला नाही आहे. ह्या नंबरच्या बरोबर समोर इथं माझा शिवसेना शाखेचा बोर्ड होता. त्यामुळं मला काय, मी परत एकदा शिवसेनेत गेलो आहे आणि मी 2 वर्ष वेटिंगवरती होतो ना. मला माहिती होतं ना, मला माझं स्किल काहीतरी दाखवावं लागेल. मला शिवसेना शहरप्रमुख करतीलच हे मला खात्री होती. आणि मला वाटतं की मला शहरप्रमुख पद मिळालं म्हणून मी काय तिकडं लगेच मला असं तिकडं मिळतं आहे. मी सत्तेच्या आजपर्यंतचा माझा इतिहास पाहिला ना तुम्ही, तर मी काय म्हणजे 15 वर्ष 20 वर्ष जो काय मी नगरसेवक होतो तो मी विरोधी पक्षामध्येच होतो. त्यामुळे प्रवाहाच्या उलटा पोहून मी यश संपादन करणार आहे. मला काय पदाची अपेक्षा नाही आहे. धन्यवाद. तर वसंत मोरे होते, त्यांना देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑफर होती असं गौप्यस्फोट वसंत मोरे यांनी केलेला आहे. मात्र शहर प्रमुख होण्याच्या आदल्या दिवशी ही ऑफर शिंदेकडून देण्यात आली होती, पण मी ती नाकारली असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडे जी ठाकरे गटात पडझड सुरू आहे त्या संदर्भात पक्षाने देखील आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं देखील वसंत मोरे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.